महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ठाणे पारसिक नगर येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी। जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिलांनी घातले साकडे। ठाणे येथे वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात। जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटवृक्षाची, वडांच्या झाडाची पूजा व प्रार्थना करतात। त्याचप्रमाणे ठाणे परिसरासह सर्वत्र नागरी वस्तीत महिलांनी एकत्र येत परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या वटवृक्षावर जाऊन रीतिरिवाजानुसार वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीसाठी निरोगी आयुष्य मागितले, तसेच वृक्षारोपण करण्याची शपथ घेतली। अशावेळी अशी आख्यायिका आजही सांगितली जाते की वटवृक्ष हा शिवरूपी आहे। शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे। कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो। वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडळात प्रक्षेपित करतात। ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात। सुती धाग्यातील पृथ्वी व आग या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात। दरम्यान वटपौर्णिमेच्या साहित्य खरेदीसाठी व्यावसायिक व्यापाऱ्यांनी वडाच्या फांद्यांसह आंबा, आळू, फणसाचे गऱ्यांसह विविध साहित्याची विक्री करून रोजगार प्राप्त केला। दिवसेंदिवस झाडाची तोडसह वड, पिंपळच्या झाडांची लागवड होत नसल्याने अनेक महिलांनी आपल्या अपार्टमेंटमध्ये वडाच्या फांद्या आणून त्याची पूजा केली, तर काही महिलांनी एकत्र येत सोसायटीमध्ये वटपौर्णिमा साजरी केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सहतृप्ती भोईर, ठाणे।